सो काय स्वागत आहे तुमचं तुमच्या आवडत्या ब्लॉग चॅनलमध्ये. सो त्या चॅनलचं नाव आहे 360 ब्लॉग आणि आज मी चाललो आहे माझ्या मित्रांसोबत राऊंड मारायला फिरायला चाललो आहे. सो तिकडचे काही ब्लॉग्स आहेत आणि काही शूट आहे आणि इकडे मी विरारला पण आलो आहे. एक 5-6 काहीतरी ढोल त्याच्या पथक आहेत. त्यांचं एक महावादन आहे 23 तारखेला. सो आज 23 तारीख आहे आणि सकाळचे वाजलेत एक मिनटं मला सकाळचे वाजलेत 7:45 आणि मी आलो आहे तिकडे ढोल त्याच्या पथकांचं वादन बघायला, महावादन बघायला. आमच्या पथकातले पण काही जण असतील तिकडे. सो ते पण वादन बघायला आले असतील. सो अजून वादन सुरू नाही आले. सगळा सेटअप तर लागला मला वाटतं. सगळा सेटअप तर लागलाय. ढोल पण बांधलेत. टोल पण सगळे बांधलेत आणि ताशा पण सगळे बांधलेत. सेटअप लागलाय आणि जे व्हिडिओ निघतील मी तुम्हाला दाखवतो. तुम्ही एन्जॉय करा, ब्लॉग शेवटपर्यंत पहा आणि मस्त मजेत राहा. ओके, सो बाय.
2,000 years later. सो गाईज स्वागत आहे तुमचं. नाही स्वागत नाही, स्वागत तर झालं. विरारला गेलो ना तर तिकडे स्वागत केलं. सो गाईज आता आम्ही चाललो आहे माझ्या मित्रांसोबत गोरक्षच्या घरी. कुमारची दिवाळी चांगली झाली आहे या वर्षाची. तोच बोलला सांग बोलला हा फुल परमिशन दिली. पूर्ण सांगायचं काय झालं ते त्याने परमिशन दिली मला. मी बोलीन भाई, काय प्रॉब्लेम नाही ना. काय प्रॉब्लेम आहे त्यामध्ये? मी वेदांचा फोटो टाकेन ना. मुझे क्यों तोडा टाक म्हणजे मम्मीला वाटेल. थोडा पण दिसत नाही त्याचं. तोबडा पूर्ण दिसतोय कुमारने काढलेला. कुठला दिसतोय कुमार तू फोटो काढलेला तो माझ्याकडे पण आहे फोटो ट्रेन मध्ये. घे. मला अरे ट्रेन मध्ये मला वाटलं कुठला फोटो दाखवला एवढं. अरे का तो नाही रे, तो नाही का रिक्षा पकडत होता आपण, पटकनचा फोटो काढलास तू. थांब बघायचं मी फोटो दाखवतो मग बोललो तुमच्या. चला गाईस फायनली आता मी व्हिडिओ शूट करतो काही मध्ये. मोठी काय स्टार लागून गेली का तू? काय नाही गाईस, चला आता आपण आम्ही आता बसमध्ये बसलोय BSTच्या प्राईम लक्झुरियस आणि रिच अँड लॅविश लाईफ बसमध्ये. तिकीट मी नाही भरली बोल. नाही का तिकीट मिस भरले. आणि आजचा स्पॉन्सर आहे आमचा ऋषिकेश कदम. आज आहे आमची तिकीट काढली आहे. येस तिकीट कोणाकडे दिली आहे याच्याकडे तिकीट स्पॉन्सर आहे आमचा आजचा. बोलू का 10,000चं बोलू का? अरे बाप रे, ये तो धोती खोल रहा है. काय मला सो काय आता आम्ही बसमध्ये बसलोय मालाडच्या. काय नंबर काय बसचा? 172. माहिती लक्ष बरं या काय माझ्या पोरगी कुठली काय सांगू का आता. बाकी चिवडा मस्त झालेला आहे, चटण्या पण मस्त झाल्या आहेत, शंकरपाला दिल्या नाही. हा बोल बोल कसा फराळ झाला जरा सांग. एक नंबर फराळ झाला. मम्मी बघते ना ब्लॉग. चिवडा तुमचा एकदम खुसखुशीत आणि मुसमुसीत आहे. एक नंबर झकास. करांची कशी झालं दिल खुश फेफडा उदास. काय काकी चकल्या मला जरा चकल्यांची रेसिपी द्या मला जरा. कारण की जो टेस्ट तुमच्या घरी आहे ना चकल्यांचा तो माझ्या घरी पण वाटतोय. आगा मी त्याला बोललो ठीक आहे मसाला एकच आहे. मला ऐकतच नाही तर मी काय करू. मला माहिती आहे तू मेहनत केली आहे, मी तुझ्यासोबत होतो. डोंट वरी मम्मा. त्यांचा नाही ऐकायचं काकी तुमच्यावरती विश्वास आहे फक्त ना. वेदांची बोलतोय ना मला त्याच्यावरती विश्वास नाही. असा विषय अरे बांधील की ग बांधेल की सो गाईज आता आम्ही चाललोय गोरखच्या घरी चाललोय. नाही चाललो चालल्या पुढे तरी बघू. कुठं चाललो एवढा आवडला का रे चिवडा. पहिला हा एवढा आवडला. खालून फाडतोय बिडतोय एकदम मस्त इकडे. खालचा खालचा पण काय तो वाढला तो चला गाईज आता ना आम्ही बसमध्ये बसलोय 172 मालाडवरून भेटते तुम्हाला. म्हणजे मालाड वेस्टला उतरलात ना तुम्ही तिकडून मंदिर आहे, मंदिराकडून सरळ चालत यायचं. ती 172ची बस असते. सो तिकडून तुम्ही बस पकडू शकता आणि तिकडून सरळ मनोरी नाही तर अक्षा बीचला जायचं असतं. तिकडे तुम्ही थांबू शकता. ओके. आणि सगळे आपल्या आपल्या दुनियेमध्ये मग्न आहेत आणि आपल्या आपल्याशीच बोलत आहेत. आणि तामनकर आहे. तामनकर तर डायरेक्ट आहे ना स्पीच द्यायला झालाय मोदीसारखी स्पीच द्यायला आली. बघा ना काय कुमार पण आहे. कुमार हाय बोल गाईस. काय बोलायचं तुला? नाही चिवडा मस्त आहे. ठीक आहे हा द्यायचं असं. आणि पूर्ण घे बंद. रोहन पण आलाय. रोहन आहे युगा पण आले. युगाची मैत्रीण पण आले मित्रांनी. प्रज्ञा पण आहे. प्रज्ञाच्या बाजूला करीना पण आहे. अजून एक मेंबर मिस आहे पण ठीक आहे आता काय करू.
सो आपण गाडी ऋत्विकचं बोलतोय मी ऋत्विकचं बोलतोय मी गाईस. तुम्हाला काहीतरी वेगळं वाटेल पण ऋत्विकचं बोलतोय. सो जातोय आता मालाडला रे सॉरी मनोरी बीचला जातोय आणि मग तिकडून काय करायचं असेल ते मग आम्ही करू आणि भेटूया आपण. काय करायचं म्हणजे मस्ती म्हणजे काय माय मॅच वगैरे. सो काय करायचं असेल तर करू आणि अरे हा ते सांगितलं मेन्शन केलेलं चला गाईस भेटूया जरा नेक्स्ट सेगमेंट मध्ये आणि भेटूया. ठेवू शकतो एक कातर घेऊन ठेवू शकतो. पुण्याची ती बेकारी गोष्ट आहे की आपल्याला बोलायला समजायला म्हणजे बोलायचं नसतं. आपण तेच ना मागायचंच नाही समजते. गेला ना तर ऋषिकेश नाही बस ना. हा आता हे हा आता आलं बघा. ऋषिकेशला सगळं समजतं फक्त ऋषिकेश एकाच गोष्टीत पाठी नाही मी नाही टाकणार आहे. एक मैत्रीण भेटली असते स्कूल एफर्ट्स. पण तू बोललेली कुठली तरी मैत्रीण आणतेस. आधी प्रज्ञा पण बोललेली. प्रज्ञा कुठली मैत्रीण आणणार होतीस तू? अच्छा हा रिझन हा काय रिझन काय? मी सगळ्यांचा फोटो पण पाठवलेला खूप जण येणार पण सगळे काल बाहेर गेलेले. हा काय झूठ बोलो. म्हणून ते सगळे तरी पाचीच्या जण बाहेर गेले. ग्रुप आहे तो पूर्ण बार बार झूठ बोलो. हा नाही आली नसते तर चांगलीच गोष्ट होती रे. आमचा नंबर दिलाय म्हणजे तिला पाठवले म्हणून पाठवलं वाटतं ना. अरे बाप रे, ये तो धोती खोल रहा है. हे बघा गाईस विषयाला खोल जातो नंतर बोलतो तुमच्या. तिचा भाऊ बघतो व्हिडिओ. कोण लास्ट टाइम बघितलेला ना म्हटली. अच्छा बोलू त्यामुळेच तो विषय झाला. हा लवकर आला ना. लक्झुरियस बस आहे ना लवकर. हा थँक्यू ओके बाय. चला आम्ही आता पोचलोय मारवेला. आता मारवेवरून गोरक्ष साळुंके नावाचा एक आमचा मित्र आहे. जो हिचा खास मित्र आहे. अरे खास मित्र बेस्ट फ्रेंड नाही होऊ शकत. माझा बेस्ट फ्रेंड आहे वेदांत. ठीक आहे चल आमची गिनती नाही त्याच्यामध्ये. ओके ओके. नाही हे पण आहे. अरे जाग पुढे जाऊ. अच्छा कुठे जाणार ते पण कुठलं भाई साहेब. हाच हिरो हा गाईस. हाच हिरो तेवढंच झूम होतं. एवढाच हिरो आहे ना त्यामुळे तेवढंच झूम होतं. कभी हे चला कुठं जाणार. दुसऱ्या बोटीची वाट. ठीक आहे गाईज आता मारवेला पोहोचलोय आणि बोटची वाट बघतोय. एक बोट तर भरून गेली. आता दुसऱ्या बोटची वाट बघतोय. दुसरी बोट आली की मग त्या बोटमध्ये जाणार. गोरक्ष त्या साईडला उभा आहे. इकडे थांबा इकडे उभा आहे. सो आम्ही तिकडून मग गोरक्षच्या घरी जाणार. हां 1.5 वर्ष. ए किती जास्त नाही बघ ना अंतर किती आहे. किती तास लागला. तास पण नाही 15-20 मिनटं बस. 10-15 मिनिटं बस विषय खोल आहे. सगळ्यात आता आम्ही जाऊ आणि मजा मस्तीची होईल. काहीतरी होतील ॲक्च्युली तुम्हाला शेअर करतो आणि तुम्ही ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा शेवटपर्यंत बघा. ओके. आणि मला माहिती आहे मी या मित्रांसोबत जेव्हा ब्लॉग बनवतो तुम्ही बघता तुम्ही ब्लॉग तो. सो भेटूया आपण नेक्स्ट सेगमेंटमध्ये. पण तू इथे माईक का नाही लावत. अरे आहे फोनचा माईक चांगला आहे बादशा. चला गाईज बाय भेटूया. काय आता 10,000-15,000 जमा अरे अजून पण माझा बघा वाढला नाही. पॉझिटिव्ह ठीक आहे. ठीक आहे काय. चला आता आम्ही बसलोय बोट मध्ये आणि सगळेजण बसलेत बोट मध्ये. सगळेजण बसणार ऑब्विसली. नेक्स्ट थोडी बसणार सगळेजण बसलेत. वेदांत हे विषय हाय बोल. हाय बोट मध्ये बसलोय काय. ठीक आहे चला बोट मध्ये बसलोय. करीना पण बसले. सगळे बसले. रोहन बिहन सगळे. युगा पण आहे वाचच्या एकदम. पाण्यामधून उतरूनच काढतो त्यांच्या.
ठीक आहे काय, चला भेटूया आपण नेक्स्ट सेकंड मध्ये. आणि गोरक्ष तिकडे थांबलाय, आलाय. जसा प्रज्ञाचं नाव घेतलं ना आम्ही, तो लगेच आला. कोण साने का? एकच माहिती नाही मला. दिसत होती ती. काय गाणं काय होतं? ते नव्हता, ते होतं ना मेरे सपने सपने पुरे करेंगे असं काहीतरी होतं बघ. अरे वो चांद तारे पुरे होतं ना, काय चांद तारे होतं ना. काय करायचं गाण्याशी तुला? ठीक आहे काय, आम्ही आता पोचलोय गावात पोचलोय. गावाचा एक प्रकारचा. सो खूप सुंदर नेचर आहे. हा, गगनगिरी महाराजांचा आश्रम आहे. त्यांना आपण बघायला चाललोय. म्हणजे मोठी आपण काहीतरी ना. अरे मी काय सरळच बोलतोय, थांब ना जरा, मला बोलू दे ना. तूच बोलतोय, मी काय बोललोय? मी काय बोललोय? मी बोलतोय की गगनगिरी महाराजांचा आहे ना इकडे आश्रम आहे. तर आम्ही त्या आश्रमामध्ये पाया पडायला चाललोय, आशीर्वाद घ्यायला चाललोय. असं सोबतच चाललोय. सोबत चाललोय. सो जातोय तिकडून सरळ जायचं, जायचं, काय विषय नाही. आणि गोरक्ष येतो एक स्कूटीवरनं एकेकांना घेऊन जायला. असं तर पेट्रोलचे ठीक आहे. आणि तामनकर गेला त्यासोबत पहिला. आणि पहिला जाणार होती प्रज्ञा. कोणते सांग? हा, पामनकर कोणते सांग? वाघांचा वाघ द तामनकर. सो ठीक आहे guys, नंतर मग सगळं काय होईल ते सांगतो मी. आणि बैलगाड्याचं ते असतं काय बोलतात रे याला? वेदांतला माहिती आहे. हा, नांगर बोलतात काय? नक्की का? कुमार कुठे गेला? कुमार का बैलगाडी आहे? मी बोललो वेदांतला काहीतरी माहित असेल. काय असतं? काय बोललो? बैलगाडी, घोडागाडी येते, बैलगाडी पण नाही. घोडागाडी. अरे घोडे लावतात रे बाबा त्याला. बघ ना, आम्ही बैल लावू आम्ही बैल लावू. तुम्ही घोडे लावा, आम्ही बैल लावू. ते पण नांगरा सकट. ठीक आहे guys, चला भेटूया आपण आता पुढे. काय चालत गेलं, काय विषय झाला तर ना, असंच बिनव्यर्थी गप्पा मारून काय होत नाही. मुद्दे बघूनच चालायचं आयुष्यात. आणि चला मग बाय. हा, बोलू का आता? अरे बोल ना, असं आम्ही आता मनोरीला जाऊन आता कसं लाईनीवर आला. ठीक आहे काय, चला बाय. काय बोलतो? काय बोलू मराठी? कसं आहे सगळं नीट चाललं? हा, थोडं चालू आहे. अरे थोडं पूर्ण का नाही? भूक लागली का? गोरक्ष इकडे चांगलं स्वस्तात आणि चांगलं टेस्टी स्वस्तात आणि क्वांटिटी चांगली अशी कुठे आहे जेवण चांगलं? फोटो बिटो काढून कुमार काहीतरी आपल्याला आता 2 शब्द बोला आणि आपण इकडेच ब्लॉग संपू. नमस्कार. ब्लॉग संपवू म्हणजे डायरेक्टच, म्हणजे एंडिंगच. मी ब्लॉग बंद करणार आहे. ओके, नमस्कार, टाटा, बाय बाय. ठीक आहे गाइस. काय बोलता काय? सो आम्ही आता फोटोशूट चालू होते. दाखवतो फोटोशूट. ओके, हे बघा सगळे फोटोशूट चालू होते आणि अजून पण फोटोशूट चालूच आहेत. एक मिनिट थांबा, मला कॅमेरा साफ करतो, मग बोलतो तुमच्याशी. काय ना काय, मी काय बोलतो की आहे ना, कधी पण आहे ना मुलींसोबत गेलात कुठे फिरायला, म्हणजे मुलींच्या घोळक्यामध्ये, मुलं आणि मुलींच्या घोळक्यामध्ये, आणि कधी गेलात ट्रेडिशनल ड्रेस म्हणजे सदरा मी जसं घातला, सदरा आणि कुर्ता, आणि त्यांनी जर साडी घातली असेल तर तुम्हाला हमखास तुम्हाला आहे ना फोटोग्राफर बनावं लागेल. आणि ते पण आहे ना, त्यांनी जसं काय ओनच केलं असं आपण आपल्याला फोटोग्राफर म्हणून, म्हणजे ओन म्हणजे बोलतात ना भाड्याने घेतलं असं मला त्यांना ते ट्रीट करतील ते तुम्हाला मुलांना. सो जर विचार करून जात जा मुलींसोबत, आणि जर फक्त आहे ना म्हणजे प्लॅन असे करा की आहे ना पटापट प्लॅन करा. पिक्चर बघायचा, खायचं, घरी कल्टी, विषय संपला. मुलांसोबत मोठे प्लॅन करा, मुलींसोबत छोटे प्लॅन करा. ओके, थोडीफार टीप आहे माझ्याबद्दल. ओके, हे वेदांत
थांब ना, कुठं आला गोरसला काय पप्पी द्यायचे का? अच्छा. बघ मी काय टिप दिली माहिती आहे मुलांना की आहे ना, मुलींसोबत जेव्हा पण प्लॅन करायला जाल ना तर छोटे प्लॅन करा. मोठे मोठे प्लॅन केले की असे फोटो बिटो काढा, मग विषय होतो, तर टाईम जातो. फक्त 2 तास फोटोमध्ये गेले तरी, प्लॅन केला तर सकाळी 10ला निघायचं. फक्त फोटो काढायला 10ला निघाला तर 2 तास ट्रॅव्हलिंग मध्ये गेले, 12 वाजता बरोबर भेटू शकतो ना सगळे. एवढा आम्ही विचारच नाही करत ते मुलं. निघाला हा निघालास, काय टायमिंग ठरवतच नाही आम्ही. 12ला कॉल करू, निघालास नाही निघालास ठीक आहे चल 1 वाजेपर्यंत निघू. तुम्ही सिंगल आहेत समजलं? रोला जमाना है लोंडो में, रोला तेज दबदबा. ₹99 किती निघतो? सर 90 6 निघते. हा 6 काढा. माझी बाई काय झालं? पैसे मागितले? अजून किती? 8 9 7 8 9. 6 निघाली ना, अजून 3 काढ. पायलट ग्रॅज्युएशन करणार आहे, हे अशी ग्रॅज्युएशन करणार आहे. या लोकांना गणित नाही, गणित करणार. घे आता. 15 रुपये एकाचे. 15 रुपये त्यांना बीपीची गोळी नाहीये बाबा, काय होणार नाही. सोबत सोबत. बस 15 रुपये गेले आहेस. बघ बघ तू बघ, मी ब्लॉग बनवतो जरा, ब्लॉगेंद्रिय करतो, ब्लॉगेंद्रिय. चिकन चिकन हैदराबादी आहे ना, हैदराबादी क्या है? हैदराबादी. हाँ कितना क्या है? ये बोनलेस पेट है, ये जो है ना यहाँ से ये boneless है. बोनलेस है, हैदराबादी हरे में आएगा. हाँ हैदराबादी हरे में आएगा. हाँ सीधे हरा नहीं. हाँ तवा तवा रेड आएगा, इसमें एक अंडा भी आएगा. बॉयल अंडा. ऊपर से आएगा, ऊपर से चलेगा. हाँ तो एक हैदराबादी कर दो और एक तवा कर दो. मैंने वक्त है और चिकन हैदराबादी और एक तवा और रोटी कितनी? सब लोग को दो दो. एक इकडे काय नाही. 18 18 पीस कर देना. चपाती. हाँ रोटी रोटी उसमें ब्रेड लगेगा, कितना? 15 मिनट लगेगा. रोटी के लिए. मतलब कोई स्टार्टर बोल दो, स्टार्टर बोल दो. हाँ स्टार्टर हाँ तो रोटी कर दो. रोटी भी कर दो. दो हैदराबादी रहेगा. हैदराबादी और तवा कितना कितना रहेगा? फुल फुल. ये हाफ क्वांटिटी है, यहाँ क्वान्टिटी है. फुल बोलेंगे जब बड़ा डबल हाँ चलेगा नहीं, फुल डबल चलेगा. एक फुल हैदराबादी, फुल तवा. अजीब जानवर है, कितना भी खाए फूका ही रहता है. दोन्ही आयफोन गेले चार्जिंगला आणि माझ्याकडे माझा फोन होता आहे OnePlus Nord CE4. ठीक आहे, आता आले चिकन हैदराबादी आहे तिकडे आणि इकडे चिकन तवा आहे. खायचं अजून काय नाही, ही खरी भाडी आहे. खाऊया ना. पण आता सगळ्यांना व्यवस्थित आलं पाहिजे. मला अंडा नाही आवडत. प्रोटीन नाही मला अंडा नाही प्रोटीन इंटेक्ट पे. भाई ठीक से बोलना तो सीख ले बंड्या. हाँ, जाड जीप. झाला हगला आमचा भाऊ हगला एकदम करीत हगलाय. असं अंडा असं वाटते अंडा पडला तसा हगला. प्रोटीन इंटेक गाईज पूर्ण करूया. ओके, आणि भेटूया खाताना. कसं आहे टेस्ट, एकदम बादशाला टेस्ट लागते, तरी पण मी सांगतो. ओके सो बाय. चला काय झालं, आता आमचं जेवण खाऊन झालंय. आमच्या इकडे दिवाळी चला काय जेवण खाऊन झालं आणि आता आम्ही चाललोय घरी आमच्या सगळे आपल्या घरी जातात. मी पण माझ्या घरी जातोय, सगळेजण आपल्या घरी जातात. झोपडी विकायला. काही ती अशी बोलू पण नको. 2 रूम आहे तिची. दहिसरला आहे का नाही, बिदरमध्ये घे. कुमार तर तोंडाला लाळ बघ कसली ती. एवढं माझ्या पण आवडते. काय
पण माझ्या पैशाची आहे ना. अर्धी खंड काकी टपले तुझ्या रूम वरती. उशी. माझ्या पैशाची नाव आहे ना. चला काय दोनच आहेत ना. चालू आहे ना. चला काय भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. आणि या ब्लॉग मध्ये तुम्हाला किती मजा आली सांगा मला कमेंट करून. माझं तर वेगळं आणि लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. आणि सबस्क्राईब करून झाल्यानंतर बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका, कारण की आणि आपल्या आरोग्याची काळजी आहे काय. ओके. आणि कॅन्सर होते माझ्या ऑडियन्सला. आणि जीवन जगत राहा. चला बाय गाईस. बाय करा, बाय करा, बाय करा. बाय. युवा बाय कर, युवा बाय कर. बाय बाय. नवीन करीना दर महिन्याला एक बाय कर, बाय कर, बाय. दर महिन्याला एक वेदांत बाय बाय. चलो गाईस बाय करते आणि मित्रांना पण बाय करतो. ओके चला बाय.